दीदी मम्मी पप्पा आले तुझ्या याच्या अर्थ हा आले ना. अरे मला बारीक का नाही. चला तुम्हाला बाबा आले. बाबा आले. हो तुम्ही किती मजा करते. नशीब लागत त्याला नशीब. चल बच्चा चल आजी आली. किती वेळा बोलाल तुम्ही सापडलं. हो आजी आली बाई. चाल तू आजी आली. आजी आली. चाल बाय चाल. आजीच्या गाड्यात पड. आजीच्या गाड्यात काढायला आजी आली. आजी कसं आजी आली बाई. तुला बाई माझी शोनाला किती दिवसांनी भेटली मी. किती दिवसांनी 15 दिवस झाले ना बाई. माझी नात 15 दिवसापासून इकडे आली. हा खरंच तू आली इकडं आजीला सोडून. मग तुला करमलं. मला नाही करमत बाई. मला तुझी खूप आठवण येते. अगं खरंच ना. मला कधी येशील का? कधी येशील कल्पेवाडीला? कधी येणार आहे कल्पेवाडीला? कधी येणार आहे? अगो बाई म्हणजे अगं बाई नाही आनंद झाला. आजीला बघून नाहीच आनंद झाला. लईच आनंद झाला. तुला करमत होत कलच. चिले का मावशी मारलं तुला? ते बाबा आवाज ऐकलं. घेतलीच नव्हती गो म्हणजे का शोनू पप्पी लय गोडे. हा तरी बोलली तरी किती हाजी लागली. किती आनंद झालाय पाखराला. किती आनंद झाला. कोण आलं का बच्चू? कोण आलं? किती आनंद झाला क्षणाला. चल परी मला पाव कशी घेतली. क्षण परी घेण्याची आपण कशी बालाची वाटी मांजरीच्या त्याची गाणं म्हणायची ना आजी. कशी गाणी म्हणायची तुला? कशी गाणं म्हणायची? कशी गाणं? आज पिल्लूला मी चांगल घालणार आहे. आजीच्या हाताने टवणं घालणार आहे. आजीच्या हातानेच नाव बाबाकडे जायचं बाबा. अगं बाई बाबाकडे जायचं. बाबाकडे जायचं होतं. हा तेव्हा आता यायचं होतं. अगं तिला पप्पाकडे जायचं होतं. हा बाबाकडे जायचं होतं. लय दिवसातून म्हणजे ती झाल्यापासून भावाला पाहिला. यांचा वाद होता बॅग मध्ये. कशी पाहती ती बाबा. पण बाबा किती चाटते रे ना झोपायला. तर आता मम्मी ज्ञानासाठी बिर्याणी बनवली आणि तुम्हाला दाखवतो. आता पप्पा जेवायला पण बसले. हो तुम्हाला जेवायचं तुम्ही चला. काळे पाहुणे येते ना अजून साडू. तर आता पप्पा बसले जेवायला. हा इथून 10 मिनिटं राहिले अजून. तर इथून ते आता 5-10 मिनिटात काळे पाहुणे. सुरा का मॅडम चला. तर मित्रांनो आता बघू शकता बिर्याणी तयार झाली. पप्पाचं जेवण झालं. आता शिकायला जेवायला बसलोय. नाही बरं हवा लागत बरं. नाही काही नाही. अजून काळे पाहुणे नाही आले. साडू कधी येते काय माहिती. तर बिर्याणी मस्त अशी तयार झाली आणि सुक्क फ्राय पण झाले. चला सुरा का बघ बरं टेस्ट करून कसं काय मी बनवेल. छान दिसते. हा का
पिल्लू कोण आहे रे? जाऊ बाबू जाऊ जाऊ द्या तिला माझ्याकडे. अशी सुंदर तर आता आजी निघाली, चाललाय नातीचा लाडा करायचं काम. बाबू जाऊ घेऊन जाते तुमच्या सोबत? जाऊ का रुसली पाच सुद्धा नाही बाया. तुमच्या सोबत नेते का? चल मग आपण जाऊ बरं का बाबा तुम्ही. आम्ही जाऊ का अशी गाडीवर बरोबर जाऊ का अशी गाडीवर? अशी गाडीवर जाऊ का भरपूर जाऊ भरपूर जाऊ 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 भरपूर जायचं आपण जायचं. काय रडायला आली? काय झालं ग? अगे काय झालं हे सुंदर परीला? काय झालं फुलपाखराला? मी माझे फुलपाखरू ए फुलपाखरू नाही आज जरा हे सूर्यकाने चांगली लाडकी करून ठेवली. नाही लाडकी करून ठेवली लाडकी करून ठेवा लागत. नातीला का नाही? नातू 4 झाले. तर आता इकडे ना अशी मस्त ते दोघां पुरतच का? कोणाचं जायचं म्हणलं का बाई बाहेर आ गेलो साल्ट निघा त्या हातापायांची. हे कोमल त्वचा आहे माई, अशी कोमल दिसते का? मा बाळावानी माहित व्हायचंय तुम्हाला काय? तिची बेबी लोशन लावतोय मी त्याच्यासाठी. बबू आजी सोबत जायचं का तुला? जायचं आजी सोबत जायचं? चाव चाव केली होती गो जायचं लेकराला चाव चाव केली होती. आजी सोबत बोलून देत नव्हते. तर असो ना इकडे बनवलाय चहा आणि तिकडं आजी बसली ना तिला घेऊन. आणि चाय ऐसा स्पेशल बनवलाय आशू ना तिच्या मम्मी पप्पांसाठी. सूर्य ताईला देणार आहे का? आणि आशून हा ड्रेस तुम्हाला त्या दिवशी दाखवला, तो ड्रेस बघा का दिसतोय आज. एवढं काय रे बबू? चल ए मम्मा मम्मा कुठे? पिलीची मामा कुठे? नाही यायचं ना आजीच्या प्यायचं ना. चला कोणाकच नाही आज आजी माझी सोडायची नाही. आजीकडेच थांबायचं आजी सोबत मम्मी पप्पाला राग आहे इथं. तिला माहितीये मम्मी तर राहिल्या मग पंचायत होईल. पुढच्या वर्षी कळण का कोणी म्हणलं ना म्हणजे असं. तर आता सासूबाई त्या चालल्या. म्हणलं मग कमी थांबवलं असतं पण कोण तिकडे त्याच्यातच किती पिशी तुमच्याकडे घ्या, हँडल वाळायचं नाही. नाही तर तुम्हाला जसं वाटतं ना थांबवत असं वाटतं कधी आजी बाबाचा अर्धा जीव इकडे काय खायला नेऊ ग? कोणाला त्यांना पावडे नाही त्यांना पावडे तिकडंच घ्यायचे हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललोय समनापूरला. कारण समनापूरला जायचं कारण एवढंच आहे की आजी आजारी आहे आमची. म्हणजे लई सिरियस नाही पण आजारी आहे जरा. तर म्हणलं चला भेटून येऊ. आणि चाललोय मी काळे पाहुण्याला, म्हणलं चला जाऊन येऊ. तर काळे पाहुणे पण येत आहे. तर आजीला भेटून येतो आम्ही. तर आता निघालोय आम्ही. आजीला काहीतरी पोटाचा हे झालता, गॅस्ट्रो म्हणताय. तर चला भेटून येऊ. आणि उन्हाळ्यात काय ते खाण्यात टरबूज खाल्ल्यावर किंवा शिळा भात वगैरे खाल्ल्यावर भाज्या वगैरे होऊ शकतं. तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जपून खाल्लं पिल्लं पाहिजे. तर चला जाऊन येऊ, भेटून येऊ. चला साहेब. काळजी घे. नारळ पाणी ते आणलं चक्कू. येऊ का? तर आता नाही
तर आता मी ते ना शेवया बनवायला टाकणार आहे, म्हणजे आत्याच्याच घरी टाकणार आहे. तर आत्याचा मुलगा करतो हे. आणि आपण किती किलोचे आहे भैया? 4.5 वाटतं. 4-4.5 किलो आहे. त्याला पीठ किती लागत गव्हाचं? निम्म निम्म रव्याला निम्म जेवढं रवा आहे त्याच्या निम्म 2 किलो आणले. 4 किलो रवा आहे ना. हा तर निम्म. मस्त मस्त झालेले मग. वल्ले घे पुढे पर कटिंग बिटिंग पॅकिंग म्हणजे तुम्ही डायरेक्ट तयार करून किती आहे का कसं करताय? हा पुढे पॅकिंग करून घेते ते. डायरेक्ट ना हा डायरेक्ट म्हणजे कस्टमरचे आणलं नाही तरी तुम्ही तयार नाही. हा आणत नाही सहसा. कसं किलो त्या ते झालेलं? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो हा परवडतं ना. बरं आहे, मग काय घरी बसल्या पैसे काम दिले चालेल काम करत होते ना तिकडे त्यामध्ये. तर फायनली आता आम्ही आजीला भेटून त्याच्यानंतर शेवया तयार करायच्या होत्या तिकडे आत्याची इथं जाऊन आणि यांच्या बहिणीच्या घरी पण जाऊन तिन्ही पाहुण्यांना भेटून आलोय आम्ही ना. चाललो आता पाठीमागे वापिस. आता आलोय आम्ही संगमनेर मध्ये आणि तरी सुद्धा जाता जाता आणखी एक काम आहे तेवढं करून जायचंय. सांगा बरं काय या टायमाला काय काम आहे? आहे एक काम तुम्हाला कालच मी बोललो. लाईटीचं काम करा. हा लाईटीच आहे ना त्यांना मी कोटेशन नाही सगळं झालं. काढून ठेवायचं. हा तर बघू आता त्यांनी मटेरियल काढलंय का नाही. नसन काढलं तर उद्या त्यांना काढायला लावायला आता करूनच जाऊ असं. म्हणजे काही वेळ नाही लागणार फक्त बघायचं त्यांनी काढलंय काय मटेरियल. नसन काढलं तर काढायला लावायचे आणि आपण घरी निघून जाऊ. तर चला जाऊया घरी. आता काही अजून घरी तयारी केली की नाही काय माहिती भाजीची यायची रेडी असं जर नसलं आपल्याला ते तुम्ही नेमकं टमनावर राहिले का करसून राहिले? नाही जाऊन आता फक्त जेवण करायचे आणि आराम करायचे. तर चला घरी गेले बघू नाही का. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसले संध्याकाळी. साहेबांनी मस्त 2 कोक बनवले. सुरेखा घे थोडा. चालू आहे तुमचं. थोडा कडक येऊ. पण टाका ना. स्प्राईटने पाणी तर मित्रांनो आता मस्त आहे ना एकदम असं टेम्परेचर मध्ये ना थोडं थंड घेतलं का बरं वाटतं का? इंदरकरच्या भाषा थोडा पानसटच माल आहे ना. आईस लावत होता गेले व टोंगना मार टोंगना हाणलं होतं मला. तर मित्रांनो आता ना दुपारी मग सासू सासरे आले होते त्यांच्यासाठी बिर्याणी बनवली होती आणि आता आम्ही फक्त लाईट खाणार. थोडंसं सुकट बनवलंय आणि बाजरीची भाकरी एक नंबर लागणार ते बाजरीच्या भाकरी बरोबर खायला. आणि सूर्यकाताईनं आम्हाला येऊस तर सगळं बनवून ठेवलं होतं व्यवस्थित. त्याच्यामुळं धन्यवाद बरं का तुम्हाला. हा आणि असं जेवण चालू आहे तिकडं. आम्ही इकडे बसलो जेवायला. चलो अभि हम खाते खाना. तर मित्रांनो मस्त असं आहे ना बिर्याणी सुकट बाजरीची भाकरी एवढंच. आता ही लाईट जेवण म्हणता एक बाजरीची भाकर टेकवली पुढं आणून. एवढे आता उठणार नाही पण बळच खावं लागणार. तर चला मॅच बघता थोडा कोक थंड आणि जेवण मस्त व्यवस्थित होणार आहे आता. तर चला जेवण करतो आता आणि फिनिश करतो एवढं.